देशभरातल्या कार्यकर्त्यांना एक संदेश आणि त्या निमित्तानं भारतातल्या सगळ्या जनतेला सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे। 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंतची ती यात्रा आम्हाला पूर्ण करायची आहे आणि त्या माध्यमातून जी काही परिस्थिती आज देशामध्ये आहे, आपण पाहिलं असेल की परवाच खाद्यान्नावर जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी लावल्यामुळे सर्वसामान्य लोकांचं जगणं सुद्धा मुश्किल करण्याचं काम केंद्राच्या सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे। आणि म्हणून मग महागाईचा प्रश्न असो, अग्निपथसारखी योजना आणून तरुणांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रश्न असो, देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, सरकारामध्ये मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं असेल की हे नवीन ईडीचं सरकार आल्यानंतर या ईडीच्या सरकारने सरकारातल्या निवडणुका चालू असताना उद्या मतदान आहे आणि ते सगळं तारखाच त्यांनी बदलून टाकल्या। म्हणजे सरकारामधून महाराष्ट्र जो यशवंतराव चव्हाण साहेब असतील, मोदी साहेब असतील यांनी ज्या पद्धतीनं सरकाराच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक मोठी आर्थिक क्रांती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवली, त्या सरकारालाही संपवायचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने केलं जाते आहे। आणि म्हणून या पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे। जसं महात्मा गांधींनी भारत छोडो असं 9 ऑगस्टला जो नारा दिला होता, आता संविधान बचाव यासाठी आणि देश बचाव यासाठी आणि देशातली एकात्मता कायम राहावी यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, गावापर्यंत हा विचार पोहोचवण्यामध्ये झाले। त्याच्या अंमलबजावणी संदर्भामध्ये शिर्डीमध्ये विस्तृत चर्चा झाली आणि तोच प्रस्ताव या नवसंकल्प घोषणेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सुपूर्द करण्यात आलेला आहे। एक तर त्यातला महत्वाचा भाग जो राजकीय समीक्षा समिती जी आहे, म्हणजे आगामी निवडणुकांमध्ये समविचारी पक्षांची आघाडी करण्याबाबत राज्य आणि जिल्हास्तरीय परिस्थितीची समीक्षा करण्याची प्रदेश स्तरावर समिती स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे। म्हणजे जे काही अलायन्सेस करायचे किंवा त्याची काय जिल्ह्यांमध्ये राज्य स्तरावर या गोष्टीची एक समीक्षा झाली पाहिजे आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये राजकीय परिस्थिती कशी आहे तर जिल्हा स्तरावर त्याची एक समिती असेल। तसंच प्रदेश पातळीवर सुद्धा ही समिती काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी वाव असलेल्या जिल्ह्यामध्ये अधिकाधिक लक्ष देईल। मान्य अध्यक्ष प्रदेश काँग्रेस कमिटी यांना आवश्यक त्या शिफारसी करेल। म्हणजे समिती डिस्ट्रिक्ट लेवलला राहील, डिस्ट्रिक्ट लेवलला तो प्रस्ताव जो येईल तो प्रदेशला येईल आणि त्याप्रमाणे अध्यक्षांच्या विचारातून प्रस्ताव ठेवला जाईल की त्या जिल्ह्यातली परिस्थिती लक्षात घेता आपल्याला समविचारी पक्षांची आघाडी करण्यासंदर्भात काय निर्णय अपेक्षित आहे किंवा जिल्ह्याचं काय म्हणणं आहे। ते शेवटी निवडणुका जिल्हा स्तरावर लढल्या जातील त्या सगळ्या लोकल बॉडीजच्या, आणि त्यामुळे याचा विचार व्हावा अशी अपेक्षा आहे। त्यामुळे ही एक राजकीय समीक्षा समिती ज्याला म्हणू आपण एक महत्वाचा विषय आहे। निवडणूक व्यवस्थापन समिती म्हणजे त्याचं उद्दिष्ट असं आहे की राज्यात नेहमीच विविध स्तरावर निवडणुकीची प्रक्रिया या सुरू असतात। आपण पाहतोय की सहकार क्षेत्रातल्या निवडणुका होऊ घातल्या होत्या काल सरकारने। खरं म्हणजे कारखान्यांच्या निवडणुका होत असताना जिथे उद्या मतदान आणि आज स्थगित देण्यात आल्याचं उदाहरण नगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकीकडे या निवडणुका झाल्या पाहिजे, अर्थात काही ठिकाणी पूर आहे, काही ठिकाणी परिस्थिती आहे मान्य करतो, परंतु हीच परिस्थिती सगळीकडे नाही आहे आणि काही ठिकाणी प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे। मग हा विषय जो आहे तर ही प्रक्रिया जी आहे त्या सर्व ज्या निवडणुका सहकार क्षेत्रातल्या असतील, मार्केट कमिट्यांचे निवडणुका असतील, लोकल बॉडीच्या ज्या इलेक्शन्स आहेत त्याच्या बाबतीमधला म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत, तर याची जी परिस्थिती आहे ती लक्षात घेऊन पूर्वतयारी करणं हे कायमस्वरूपी एक कंटिन्युअस प्रोसेस असली पाहिजे। नॉर्मल आमच्या ज्या विभागामध्ये आमच्या चर्चेमध्ये जे काही काँग्रेसचे निमंत्रित सदस्य होते त्यांच्या आलेल्या सूचना त्याचा आम्ही विचार केला आणि प्रामुख्यानं ज्या सूचना आल्या त्याबद्दलच आम्ही चर्चा केली। आपल्याला या आधी उदयपूर घोषणापत्र आपल्याला मिळालं आहे, त्याच्या अनुषंगानं आमच्या चर्चासत्रामध्ये कार्यकर्त्यांना
उदयपूरमध्ये आर्थिक बाबतीमध्ये आणि वेगवेगळ्या बाबतीमध्ये जे काही निर्णय घेतले गेले त्याची माहिती दिली आणि आमच्या सत्रामध्ये काही राष्ट्रीय विषय बहुतेक महाराष्ट्रातले विषय मी त्या ठिकाणी चर्चेला घेतले। एकंदरीतच देशातली परिस्थिती फारच गंभीर आहे। आमचं काँग्रेस पक्षाचं स्पष्ट मत आहे की केंद्र सरकारचं देशाच्या अर्थव्यवस्थेवरचं नियंत्रण ताबा सुटलेला आहे। प्रचंड मोठी आर्थिक तूट निर्माण झालेली आहे। उत्पन्न कमी झालेले, कर कमी झालेले आहेत। त्यामुळे मग सरकार आता कसं चालवायचं, पगार कसे द्यायचे, पेन्शन कशी द्यायचे आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज कसं फेडायचं याची विवंचना सरकारकडे आहे। त्यामुळे या परिस्थितीतून बाहेर मार्ग काढण्याकरता सरकारपुढे जे मार्ग राहिले ते आपल्या समोर दिसत आहेत। एक भरपूर कर्ज काढा, कर्ज काढून भागले नाही तर भरपूर कर वाढवा हे पाहिलं आपण। पेट्रोल डिझेलचे कर काढले आणि आता जीएसटीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात सामान्य माणसावर कर लावलेले आहे आणि त्यातूनही भागलं नाही तर सरकारी कंपन्या विका। हा सगळा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू आहे। त्या कार्यक्रमाचा निषेध केला आणि त्याचबरोबर जी दरवाढ केलेली कमी झाली पाहिजे असा एक सर्वसाधारण सूर आमच्या चर्चेमध्ये होता। तो को सामने रखकर एक नवा संकल्प हमने शिरडी में हमने किया। उसमें 2 दिन के अधिवेशन में 6 समितियां हमने बनाई थी। 6 समितियों में हमारे सभी वरिष्ठ नेता जिसमें अशोक चौहान जी, पृथ्वीराज चौहान जी, वर्षा गायकवाड़, माणिकराव ठाकरे जी, यशोमती ठाकुर, ऐसे सभी नेताओं की अध्यक्षता के नीचे में एक कमेटी बनाई गई थी और उसमें पूरे राज्य के जो भी इशू है और राज्य की जनता को क्या क्या मदद की जा सकती है इसके आधार पर निर्णय लिए गए थे। आपने देखा होगा कि केंद्र के सरकार की गलत नीति की वजह से आज हमारा रुपया रोज गिरते जा रहा है। रोज गरीबी की प्रमाण जो व्यवस्था है वो बढ़ते जा रही है। किसानों के इशू बढ़ते जा रहे हैं, बेरोजगारों के इशू बढ़ते जा रहे हैं और ये सब इशू के ऊपर कांग्रेस पक्ष, हमारे नेता सोनिया गांधी ये गंभीर और इसी आधार पर ये पूरी ये व्यवस्था को कैसे संभाला जाए और देश की संवैधानिक व्यवस्था को रोज जो तोड़ने का काम जो केंद्र में बैठी हुई सरकार जो कर रही है उसको कैसा रोका जाए, जनमानस तक ये विचार कैसे पहुंचाया जाए, ये संकल्पना लेके ये अधिवेशन हुआ था। उसकी अमलबजावनी महाराष्ट्र में हम लोग शुरू कर रहे हैं। 9 अगस्त को जिस दिन महात्मा गांधी जी ने अंग्रेजों को भारत छोड़ो का आह्वान किया था, उसी दिन से जो भारत को तोड़ रहे हैं, जो केंद्र में बैठी हुई बीजेपी की सरकार रोज संवैधानिक व्यवस्था को तोड़ रही, देश को तोड़ रही, जाति धर्म में लोगों को विभाजित कर रही है और सत्ता का सुख भोगने का काम कर रही है, देश को बेचने का काम कर रही है। और उसी समय वही मुद्दे को लेकर हम 9 अगस्त से हर डिस्ट्रिक्ट में महाराष्ट्र के 75 किलोमीटर पदयात्रा करने का निर्धार हम लोगों ने किया है और 15 अगस्त तक ये 75 किलोमीटर की यात्रा पूरी की जाएगी हर जिले में और उसके माध्यम से कांग्रेस का विचार और देश की सरकार जो देश को तबाह कर रही है। आपको याद दिलाऊंगा कि अभी तो एक असंवैधानिक सरकार 2 दिन पहले 4 दिन पहले महाराष्ट्र में बनी है ईडी की सरकार, लेकिन इसके पहले जब फडणवीस की सरकार महाराष्ट्र में 2014 से 2019 तक थी, महाराष्ट्र में कर्जा बढ़ाने का काम हमने किया जो आज राज्य के लिए सबसे बड़ा तकलीफदायक चीज है और जिससे राज्य में महंगाई भी, क्योंकि अपनी कर्जा का पैसा जनता से वसूल किया जाने का काम किया जा रहा है। आपने देखा होगा कि हाल ही में 20% बिजली के लाइट बिल 20% से बढ़ाए गए हैं। पहले एक तरफ महंगाई जीएसटी के माध्यम से खाद्यान्न भी उस पर जीएसटी लगाई गई है और उससे आम आदमी का भी जीना हराम करने का काम केंद्र की बीजेपी की सरकार कर रही है और राज्य की ईडी की सरकार भी कर रही है और इसका मुकाबला करने का निर्धार कांग्रेस पार्टी ने किया है। तोड़ने वाले के विरोध में कांग्रेस जोड़ने का काम करेंगी और बीजेपी
ये देश जोड़ने का काम कर रही है। कांग्रेस पार्टी देश जोड़ने का काम करेगी, ये संकल्प लेके हम लोग इसकी शुरुआत हम लोग 9 अगस्त से कर रहे हैं। और